जळगाव शहरात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला असून कुत्र्यांच्या हल्ल्यात अरविंद गायकवाड या 4 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला होता। यावेळी जळगाव शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा आणि या कुटुंबाला शासनाने मदत जाहीर करावी या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तसेच जळगावकर नागरिकांच्या वतीने यावेळी आंदोलन करण्यात आले। या प्रसंगी जळगाव महानगरपालिका आयुक्त आणि आरोग्य अधिकारी यांच्या विरोधात नागरिकांनी रोष व्यक्त केलाय। कठोर कारवाई व्हायला पाहिजे अशी माझी विनंती आहे। आयुक्तांवर बी ते फोन नाही उचलता, काही नाही करता। अशी घटना घडल्यानंतर हे प्रशासनावर आमचं लहान मुलं चाललं गेलं। काय झालं नेमकं तो बाहेर खेळण्यासाठी आला आणि गेटाबाहेरच ते झालं। गेटाबाहेर एक कावरेल फिसरलेला कुत्रा आला आणि त्याला डायरेक्ट पकडून घेतले त्यांनी। जागेवरच त्याचा मृत्यू झाला। आज तुम्ही इथं काय करायला आले? आज इथे आम्ही निवेदन द्यायला आले ना, नगरपालिकेवाली कारवाई, त्यांच्यावर काही कारवाई व्हायला पाहिजे नगरपालिकेवर। न्याय मिळायला पाहिजे आम्हाला। काय आमचं बाळ गेलं तर दुसऱ्याचं एवढं झालं सुद्धा तरी अजून घटना चालूच आहे। माझं नाव घटना चालूच आहे सचिन गायकवाड। दररोज मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेक जळगावकर नागरिक जखमी होत असून कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी जळगावकर नागरिकांनी यावेळी केली आहे। दिनांक 1 जून रोजी सायंकाळी 5:30च्या सुमारामध्ये अरविंद उर्फ वाबी सचिन गायकवाड राहणार नागेश्वरी कॉलनी या चिमुकल्या बाळावर मोकाट पिसळलेल्या कुत्र्याने प्राणघातक हल्ला करून त्याला ठार केले। आपण पाहत असणार की मनपा प्रशासनाला संबंधित तिथल्या लोकांनी वेळोवेळी निवेदन दिले, अर्ज केले, फोनद्वारे कळवले की इथे पिसाट कुत्रा आलेला आहे, तो फिरत आहे। त्यांनी बरेच लोकांचा चावा घेतलेला आहे, परंतु गेंड्याला कातडीचं हे मनपा प्रशासन यांनी दुर्लक्ष करून त्या दिवशी तो लहान मुलगाचा बळी गेला। याचा निषेध म्हणून आज आमच्या वतीने, सर्व समाजाच्या वतीने आज या ठिकाणी माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आम्ही एक गठ्ठा आलेलो आहे। आज जन आक्रोश आंदोलन आम्ही या ठिकाणी करत आहेत की प्रशासनाचा कोणताही एक मोठा अधिकारी त्या ठिकाणी गेला नाही किंवा त्यांना एक स्वास्थ्यवान भेट दिली नाही आणि कोणतीही मदत अजून त्यांना मिळालेली नाही। आणि आम्ही रामानंद नगर पोलीस स्टेशनचे PI यांनी सांगितलं होते की 2 दिवसात आम्ही सखोल चौकशी करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू, जो कोणी दोषी आढळेल त्याला। परंतु आज त्या घटनेला 9 दिवस होत आले, परंतु कोणतीही कारवाई या ठिकाणी झालेली दिसत नाही। परत पिसाट कुठल्यावर कोणतीही कारवाई मनपाने अजून केलेली नाही। आपण पाहता की 200 ते 250 लोकांना चावा आतापर्यंत जळगाव शहरामध्ये उपनगरामध्ये घेतलेले आहेत मोकाट कुत्र्याने। यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे। त्यांना 25 लाखाची आर्थिक मदत आपत्कालीन म्हणून शासनाने द्यावी आणि इतर एरियामध्ये, इतर भागामध्ये, उपनगरामध्ये जे काही मोकाट कुत्रे आहे, पिसाळलेले कुत्रे, यांच्यावर तातडीने कारवाई मनपाने घ्यावी। तत्काळ तो ठेका, तो त्यांनी लवकर रिलीज करून त्यांनी कारवाई करावी। यासाठी आज आम्ही अनेक आयुक्तावर आणि जे आरोग्य अधिकारी उदय पाटील यांच्यावर सुद्धा कलेक्टर साहेबांनी कारवाई करावी। यासाठी आज आम्ही सर्व परिवार, पीडित कुटुंबाचे आई वडील, आजी मामा सर्व नाही झालं तर काय करणार? आम्ही ते मान्य नाही झाला तीव्र स्वरूपाचं आंदोलन रस्त्यावर उतरून छेडू। आज लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन केलेलं आहे। आज आम्ही कलेक्टर साहेबांना भेटणार आहोत, कलेक्टर साहेबांची चर्चा करणार आहोत की आपल्याला जे अधिकार आहे शासनाने दिलेले आहे त्याचा उपयोग करून त्या पीडित कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी आणि यावर काहीतरी तोडगा काढावा म्हणून आपण स्पेशल बाब म्हणून त्यांना 25 लाखाची मदत द्यावी। यासाठी आम्ही आज आंदोलन केलेलं आहे आणि कलेक्टर साहेबांना भेट घेऊन आमची मागणी पूर्ण न झाल्यास आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करू आणि याची सर्व जबाबदारी हे प्रशासनाची राहील, असं आम्ही आजच्या माध्यमातून आपल्या मीडिया माध्यमातून सांगतो। प्रशासन काय करता काय का लहान बाळ बाहेर खेळायला निघू शकत नाही, असं कसं माझ्या नातूसोबत घडलं? न्याय द्या दादा, आम्हाला दुसरं काय नको पाहिजे। त्यांचं एवढंच म्हणणं आहे की आमच्या सोबत झालं ते दुसऱ्यांच्या लेकरांसोबत नाही व्हायला पाहिजे, बस न्याय द्या तुम्ही काहीतरी लवकर शासनाने जे काहीतरी मदत पाहिजे ती करायला पाहिजे, कारण ते गरीब पण तो जिवंत कसं नाही आहे त्याचं? त्यानं काय गुन्हा केला होता? चिमुकला होता माझा बाळ, त्याला असं वाटत नव्हतं का मी दुसऱ्या क्षणी मरणार आहे? तो पिसाळलेला कुत्रा माझ्या मुलाचा जीव घेऊन टाकला, माझ्या बालकाचा जीव, त्याचा जीव काय म्हणला असेल? काय माझ्या बालकाचा जीव
मी सांगू शकत नाही. माझ्या बाळाला न्याय मिळालाच पाहिजे. अशी घटना दुबारा व्हायला नको हो. शहरात अशी घटना दुबारा व्हायला नको. कोणाचं बाळ जायला नको. बाळ म्हणजे काय राहतं ते फुलं राहतात. ते देवाघरची मुलं काय राहतात फुलं. त्यांना कोणत्याच गोष्टीचं हे नाही राहत. स्टार पोलीस न्यूज जळगाव.